नमस्कार मित्रांनो, हे आहे रिलायबल टेक्निकलचं यूट्यूब मंच की ज्या मंचावरती तुम्हाला शेअर मार्केटच्या प्रशिक्षणाविषयी माहिती मिळते, तसेच काही इन्व्हेस्टमेंट्सच्या बद्दल आपल्याला या ठिकाणी माहितीही मिळत असते। तशा या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आत्ता आपण बघत आहात की भारताचा शेअर बाजार जो आहे हा सर्वोच्च पातळीवरती नोंद करत आहे। सध्या ऑल टाइम हायवरती भारताचा जो इंडेक्स आहे निफ्टी 50 तो ट्रेड होत आहे। आणि बऱ्याच जणांना प्रश्न असा आहे की पुढे काय। तर मित्रांनो, मार्केट पडेल वाढेल यावरती आपण कुठलीही चर्चा करायची नाही आहे, परंतु निफ्टीला पुढच्या आठवड्यासाठी किंवा बँक निफ्टीला पुढच्या आठवड्यासाठी कुठले रेजिस्टन्स आहेत, कुठले सपोर्ट आहेत, ते आपण आजच्या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। व्हिडिओ बनवण्यापूर्वी सर्वप्रथम एक डिस्क्लेमर आहे, आपण सेबी रजिस्टर्ड ॲडवायझर नाही आहोत। हे जे व्हिडिओ आपण बनवतो हे फक्त इन्फॉर्मेशनल आणि एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं किंवा इतर कुठल्याही फायनान्शियल मार्केटमध्ये गुंतवणूक करणं जोखमीचं असतं, त्यामुळे तुम्ही तुमच्या सेबी रजिस्टर्ड ॲडवायझर फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घेणं हे आवश्यक असतं। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण या ठिकाणी निफ्टीचा डेली चार्ट बघणार आहोत। या निफ्टीच्या डेली चार्टवरती तुम्ही बघत आहात की मार्केट सरळ आता वरतीच चाललेलं आहे। या पिवळ्या रेषा मी ज्या ठिकाणी टाकलेल्या आहेत त्या स्ट्रॉंग सपोर्टचं काम मार्केटला करणार आहेत निफ्टी इंडेक्सला। जसं की ते तुम्ही बघताय 21,880, 21,719, 21,074 हे स्ट्रॉंग सपोर्टचं काम करणार आहे। निफ्टीच्या डेली चार्टप्रमाणे मार्केटचा ट्रेंड अप आहे। वीकली चार्ट जर तुम्ही बघितलं तर वीकली चार्ट कंटिन्युअस मार्केटचा ट्रेंड अप दाखवतोय। गेले 7 आठवडे मार्केट वरती आहे। बँक निफ्टीचा जर तुम्ही डेली चार्ट बघितला तर बऱ्याच दिवसानंतर ही जी येलो लाईन होती, जी 47,500 ला आपण टाकून ठेवलेली होती, ती बऱ्याच आठवड्यानंतर या ठिकाणी क्रॉस झालेली आहे। आता बँक निफ्टीला पुढचा जो रेजिस्टन्स झोन आहे तो 48,300 ते 48,600 या ठिकाणी एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे। बँक निफ्टीच्या डेली चार्टप्रमाणे ट्रेंड अप आहे। वीकली चार्टप्रमाणे सुद्धा आता ट्रेंड अप आहे, परंतु आता एक छोट्याशा रेजिस्टन्स झोनला आता मार्केट बँक निफ्टी करता येते की जो पूर्वीचा ऑल टाइम हाय लागलाय तो या ठिकाणी रेजिस्टन्सचं काम करणार आहे। आजच्या स्लाइड्समध्ये या आठवड्याकरता ज्या ट्रेंड चेंजिंग डेट्स आहे त्यामध्ये 12 मार्च मंगळवार ही अतिशय महत्त्वाची डेट आहे। त्यानंतर 15 मार्च शुक्रवार निफ्टीचं क्लोजिंग 22,493 आहे, 22,450, 22,330, 22,270, 22,210 आणि 22,090 हे सपोर्टचं काम करणार आहे। तर 22,510, 22,570, 22,630, 22,690 आणि 22,750 हे रेजिस्टन्सचं काम करणार आहे। बँक निफ्टीचं क्लोजिंग आहे 47,835। बँक निफ्टीला सपोर्ट 47,600 टू 47,440, त्यानंतर 47,270 टू 47,100, 46,930 टू 46,760 अशा पद्धतीने हे सगळे सपोर्टचं काम करणार आहे। तसंच रेजिस्टन्सचं काम जर तुम्ही म्हणाल तर 47,960 पासून 48,135चा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स, त्यानंतर 48,310, 48,488, 485 तर अशा पद्धतीने या ठिकाणी हे सपोर्ट आणि रेजिस्टन्स दिलेले आहेत। आपल्याला लेवल्सने ट्रेडिंग करायचं, या लेवल्सप्रमाणे ट्रेडिंग करायचं आहे। एनिवे मित्रांनो, येणारा आठवडा तुम्हाला प्रॉफिटेबल राहो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि हा व्हिडिओ या ठिकाणी मी इथे थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।